संत जनाबाई मंडळी. संत जनाबाईंचा जन्म महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी काठावर वसलेल्या गंगाखेड गावात झाला होता. त्यांचे वडील दामा हे शूद्र जातीचे विठ्ठलभक्त होते. जनाबाईंच्या आईचे नाव करुणा होते. त्याही विठ्ठलाच्या भक्त होत्या. जनाबाई फक्त 5-6 वर्षाच्याच असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे वडील दामा यांनी जनाबाईंना पंढरपूरला नेले. तेथे त्यांनी जनाबाईंना विठ्ठलाचे निस्सीम भक्त दामा शेट्टी यांच्या घरी ठेवले. दामा शेट्टी हे संत नामदेवांचे वडील होते, जे संत ज्ञानेश्वर यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि भक्तही होते. जनाबाईंनी संत नामदेवांच्या घरी सेविकेचे काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी भक्तिपूर्ण आणि समर्पणाने घरातील कामे करण्यास सुरुवात केली, जसे की कपडे धुणे, पीठ दळणे, नैवेद्य तयार करणे, भांडी घासणे, केर काढणे, फरशी पुसणे इत्यादी कामे त्या त्यांच्या घरी करू लागल्या. जनाबाईंनाही त्या सेवेत प्रचंड आनंद मिळू लागला. संत नामदेवांच्या संगतीचा आणि सेवेचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला, ज्यामुळे त्यासुद्धा देवाच्या नामाचा सतत जप करू लागल्या. जसे नामदेवजी भजन कीर्तन करत असत, त्याचप्रमाणे जनाबाईसुद्धा भक्तीत मग्न होऊन कीर्तन आणि नामस्मरण करू लागल्या. एके दिवशी काय झाले, एका एकादशीच्या दिवशी संत नामदेवांच्या घरी भक्तांचा एक समूह जमला. रात्रीची वेळ होती आणि जागरणाचे आयोजन केले होते. सर्व भक्त देवाच्या कीर्तन आणि भजनामध्ये मग्न होते. काही जण कीर्तन करत होते, काही जण मृदुंग वाजवत होते, तर काही जण ढोलक वाजवत होते. प्रत्येकजण भक्तीच्या परमानंदात इतका मग्न होता की कोणालाही शरीराची जाणीवच नव्हती. काही जण नाचत होते, काही जण गात होते आणि अनेक भक्तांच्या डोळ्यातून भक्तीचे अश्रू वाहत होते. या परमानंदात रात्र कशी निघून गेली हे कोणालाही कळले नाही. जागरण संपल्यावर लोक आपापल्या घरी गेले. जनाबाईसुद्धा आपल्या घरी परतल्या. थोडा वेळ विश्रांतीसाठी झोपल्या. पण भगवंताच्या प्रेमाचा उन्माद त्यांच्या मनातून अजून पूर्णपणे गेलेला नव्हता आणि त्याच भक्तीत मग्न होऊन झोपी गेल्या. जेव्हा त्यांनी डोळे उघडले, तेव्हा त्यांनी पाहिले की सूर्य उगवला होता आणि त्यांना उठायला उशीर झाला होता.